मंडळी, लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लखपती दीदीबाबतही राज्यात सध्या चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगावमध्ये झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सध्या राज्यात चांगली चर्चा आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी जमा झाला आहे. त्यामध्ये 2 महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये मिळाले आहेत. दुसरा हप्ताही लवकर जमा केला जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनाप्रमाणेच लखपती दीदी योजनेतही राज्यात सध्या चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्येच या योजनेबाबत कार्यक्रम जळगावमध्ये झाला आहे. तर सुरुवात कधी होणार? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना लखपती दीदी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. योजनेची पात्रता काय असणार आहे? तर लखपती दीदी योजनेसाठी पात्रता अटी प्रत्येक राज्यामध्ये काही प्रमाणात वेगवेगळे आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे आहेत. या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकते. महिला संबंधित राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. महिलांचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे. तर या योजनेत अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार? तर लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे. महिलांना कशा प्रकारे या योजनेचा लाभ दिला जाणार? तर लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंग दरम्यान महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही टिप्सही दिले जातील. त्याचबरोबर आर्थिकविषयी माहिती देण्यासाठी वर्कशॉप, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसायासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्व्हिस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते. तर या योजनेचा अर्ज कसा करणार? तर लखपती दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना स्वयं मदत बचत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवण्यात येईल. या योजनेची छाननी आणि पुनरावलोकन केले जाईल. सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील. एकूण 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. ही होती लखपती दीदी योजनेची माहिती. तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तशी ही माहिती महिलांना शेअर करायला विसरू नका. या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.